मंडळी नमस्कार. मागच्या 2-3 दिवसामध्ये काही अशा घटना घडल्या आहेत ज्या घटनांची चर्चा मला आपल्याशी करावी वाटली. अर्थात हा अनालिसिस करणारा व्हिडिओ नाही आहे, हा संवाद आहे. ज्या घटना बघून मनात अस्वस्थ व्हायला होतं त्या घटनांच्या विषयीचा हा संवाद आहे. याबाबत विचार करण्याची गरज नक्कीच आलेली आहे. एक घटना आहे नांदेड जिल्ह्यातल्या बारड या गावची. बारड गावामधला एक तरुण आपल्या आई वडिलांना दारूच्या नशेत खूप त्रास द्यायचा. आई वडिलांना मारहाण करायचा, शिवीगाळ करायचा आणि त्यासोबत राहतं घर विकून टाकावं अशी त्याची इच्छा होती. अर्थात विकलेले पैसे आपल्या दारू पाण्याच्या शौकीकरता द्यावेत असाही त्याचा आग्रह होता. वृद्ध आई वडील घर विकायला तयार नव्हते आणि त्याचाच राग त्याच्यावरती होता. रोजच्या मारहाणीला आई कंटाळली आणि शेवटी 50,000 रुपये देऊन याला धडा शिकवायसाठी आईनंच आपल्या पोटच्या लेकराच्या मुलाच्या हत्येची सुपारी देऊन टाकली. लोकांनी ज्या दोघांना सुपारी दिली होती त्या दोघांनी त्याला बाजूला नेलं आणि तिथे त्याचा आयुष्याचा अंत करून टाकला. एक आई आपल्या मुलाच्या आयुष्याला संपविण्या इतकी निष्ठुर होऊ शकते हा प्रश्न मनात येतोच. बरं, ती निष्ठुर व्हावी इतका वाईट तो मुलगा वागू लागतो. कुपुत्रो जायते कुमाता न कदापि भविष्यति. कुपुत्र हो सकता है पर माता कुमाता नहीं होती. आईच कधीच कुमाता होऊ शकत नाही. हे जिथं आपण सतत ऐकत आलेलो आहोत तिथे एक आई आपल्या मुलाच्या मृत्यूची सुपारी देऊ शकते इतका तो मुलगा आईशी वाईट वागत आलेला आहे. मला या दोन्ही बाजूनी याचा विचार करावा वाटतोय. मायबापाची प्रॉपर्टी दारूच्या नशेत उधळवणारी करंटी पोरं ज्या घरात जन्माला येतात त्यावेळेला आई असा शब्द उच्चारते, मेला का नाही हा जन्माला त्या क्षणी, माझ्या पोटी का जन्माला आला. पण आई मारत नाही कधी. इतक्या टोकाला आई जातीये की आईला देखील आपल्या पुत्राचा, सख्ख्या पुत्राचा बळी द्यावा वाटतोय. या घटनेचा विचार करावा. त्या पोरांनी ज्यांना मायबापाची प्रॉपर्टी विकून शानशौक करावी वाटतेय, ही घटना त्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. दुसरी घटना आहे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या भूम तालुक्यातील ईट या गावची. त्या गावामध्ये आपल्या चुलत भावानं कोंबडी चोरली. अर्थात घरात कुठेतरी कोंबड्याचा खुराडा आणि त्यातून एक कोंबडी चोरून नेऊन त्यानं काय दारू बिरू पिऊन पार्टी करायला नेली असेल. या कोंबडी चोरीची शिक्षा त्याला चुलत भावानं कशी द्यावी, त्याचाही भोसकून खून केला. एक कोंबडी चोरीची शिक्षा भाऊ आपल्या भावाला खून करून देतोय. एका कोंबडीची ती काय मामलत, काय असेल तिची किंमत. एक भाऊ एका कोंबडी करता आपल्या भावाचा जीव घेतो. खून का बदला खून, जीवाचा बदला जीव. कोंबडी खाऊन फस्त झाली आणि एक भाऊ आपला जीव गमावून बसला. विचार करण्यासारखी वेळ आहे. राग येतो पण किती आणि कसा यावा. तिसरी कहाणी मी तुम्हाला सांगणार आहे औरंगाबादची. ही तर फार विचित्र कहाणी आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यातलं शिवूर नावाचं गाव. या शिवूर गावामध्ये एक पत्रकार ज्यानं वेगवेगळ्या दैनिकात काम केलेलं आहे. आता अनेक जण त्या दैनिकाची नावं लिहित नाहीत. एका दैनिकात असं म्हणतात. पुण्यनगरी, पुढारी, एकमत या सगळ्या दैनिकात त्यानं काम केलेलं आहे. या सगळ्या दैनिकात काम करणारा एक छान स्वभावाचा मुलगा जो आपल्याच घराच्या समोर नव्यानं लग्न करून आलेल्या मुलीच्या प्रेमात पडतो. अर्थात त्या मुलीचं जसं लग्न झालंय तसं याचंही लग्न झालेलं आहे. दोघांच्या वयामध्ये जवळपास 8-10 वर्षाचं अंतर. यांचं प्रेम फुलतं. तिला नवरा आहे, याला बायको आहे, याला लेकरं आहेत, तिलाही एक मुलगी आहे. ती मुलगी याच्या प्रेमात इतकी आकंठ बुडते की आपल्या नवऱ्याला सोडून देऊन निघून जाते. नवरा ती पळून गेल्याची फिर्याद देतो.
पण तीच पोलिसांना जबाब देते की मला या नवऱ्यासोबत नांदायचं नाही. आपलं गाव सोडून औरंगाबादला येऊन राहते. भाड्याच्या किरायाच्या खोलीत ती राहते. अर्थात तिचे सासरचे संबंध तुटतात आणि आपल्या नवऱ्याशी द्रोह केल्यामुळं माहेरच्या माणसांनीही तिला दूर लोटलेलं असतं. पोटच्या मुलीला नवऱ्याच्याच घरी ठेवून ती औरंगाबादला राहायला निघून येते आणि हा पत्रकार तिच्या प्रेमात इतका आकंठ बुडालेला असतो की आपला सोन्यासारखा संसार विसरून तो तिला भेटायला नेहमी येत असतो. आता या मुलीला त्या मुलाशी नुसते संबंध ठेवायचे नाही आहेत, तर लग्न देखील करायचं आहे. कारण तिला आपल्या आईवडिलांची आठवण येते, आपल्या मुलीची आठवण येते, आता येते. ज्यावेळी सोन्यासारखा भरला संसार असतो तो सोडून देऊन निघून जायचं असतं, तेव्हा तिला आठवण झालेली नसते. अर्ध्या रात्री घर सोडताना झोपलेल्या लेकराच्या चेहऱ्याकडे बघून तरी तिला जाणीव व्हायला हवी होती की आपण करतोय ते चूक आहे, थोड्याशा मोहाकरता करतोय. तरीही तिला ती जाणीव होत नाही, निघून जाते आणि हातातून सगळं निसटून गेल्यावर मात्र तिला या सगळ्या गोष्टीची जाणीव व्हायला लागते. खरं तर तिला UPSC MPSC ची तयारी करायची होती म्हणे. असे खूप आहेत तयारी करणारे, स्वतःला कलेक्टर, तहसीलदार या अधिकारी पदावर बसल्याची स्वप्न बघणारे. पण ही स्वप्न आपल्यात शक्ती आहे म्हणून बघायची असतात की उगाच बघायची असतात हे त्या मुलींनाही कळत नसतं. भरला संसार मोडून क्षणाच्या सुखासाठी निघून जाणाऱ्या या मुलीनं त्या मुलाकडं तगादा लावला, आता आपण लग्न करूया. याचं लग्न झालेलं, याच्या घरी लेकरं, आई वडील, चांगला व्यवसाय करत असलेले, गावात सन्मानाचं स्थान त्या घरात. हा लग्न करू शकत नव्हता आणि तिने अट्टहास करायला सुरुवात केली. शेवटी हा चिडला. मतभेदांचं पर्यवसन भांडणामध्ये झालं. जे शरीराच्या सुखासाठी एकत्र आले होते त्यांना मनाचं सुख कधीच समजणं शक्य नव्हतं. पैसे आणि शरीर सुख यात अडकलेल्या माणसांना मानसिक समाधान कधीच सापडत नसतं. शेवटी चिडला आणि 15 ऑगस्टच्या दिवशी त्यानं तिचा गळा चिरून हत्या करून टाकली. दुसऱ्या दिवशी त्याला जाणीव झाली की त्या प्रेताची विल्हेवाट लावायला हवी. त्यानं तिचे हात पाय कापले आणि एका गाडीत टाकून निघून गेला आणि त्याला जाणीव झाली की आपण केलंय ते चूक केलंय. म्हणून पत्रकार आणि पोलिसांच्या ग्रुपवर त्यानं होय मी खून केलाय अशी कबुली देऊन देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात स्वतःला समर्पित करून टाकलं. या 3 घटनांचा विचार तुम्हाला आम्हाला नक्कीच करावा लागणार आहे. एक आई मुलाच्या संबंधातली आहे, एक भावाभावाच्या संबंधातली आहे, एक पती पत्नी आणि तिसरी यांच्या संबंधातली आहे. या सगळ्यांचा विचार आपण जोपर्यंत करणार नाहीत ना तोपर्यंत या अशा घटना घडत राहणार आहेत. क्षणाचा राग, क्षणाचं सुख आयुष्य संपवून टाकतं, आयुष्य बेचिराग करून टाकतं. आणि तो राग येण्यासाठी तयार झालेली परिस्थिती किंवा वागलेले लोक यांनीही तो विचार करण्याची गरज आहे. अर्थात गरज आहे असं सांगून लोक विचार करत नसतात. पण या घटनांच्याकडे बघितल्यावर मात्र हा विचार मनामध्ये येऊ लागतो. खरोखर 3 घटना अशा ऐकल्यावरती रात्री झोप लागणं देखील कठीण होतं. म्हणूनच सांगतोय, या सगळ्या घटनाक्रमांचा विचार करता आपणही आपल्या आयुष्याच्या वागण्याचा विचार करायला हवा. नमस्कार.